एका माणसाने लिहिलं भारताचं भविष्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक जबरदस्त भाषण बघणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येतील. माझ्या उपस्थित मान्यवर गुरुजनांनो, प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि या पवित्र विचारांच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व सज्जन हो, आज मी ज्या महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी उभी आहे, त्या व्यक्तिमत्वाचा विचार केला की मनात प्रथम एक प्रश्न उभा राहतो, एखादा मनुष्य इतका मोठा कसा होऊ शकतो? परिस्थिती प्रतिकूल, समाजात अन्याय, दारिद्र्य, अपमान, भेदभाव आणि तरीही त्या सगळ्यांवर मात करून जो मनुष्य संपूर्ण राष्ट्राला विचार देतो, संविधान देतो, स्वाभिमान देतो, त्या महान व्यक्तीचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेबांचा विचार करताना आपण फक्त एक नेता, एक कायदेतज्ञ किंवा एक संविधान निर्माता पाहतो, पण जर आपण त्यांच्या आयुष्याचा सखोल अभ्यास केला, तर त्यांच्या लेखनात डोकावून पाहिलं, त्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्य समजून घेतलं, तर लक्षात येतं की बाबासाहेब म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे, तर तो अखंड विचार प्रवाह आहे. मी जेव्हा त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की बाबासाहेबांचे जीवन हे कोणत्याही कादंबरीपेक्षा अधिक प्रेरणादायी आहे. लहानपणी शाळेत पाण्याचा घोट मिळत नाही, शिक्षक त्यांना वेगळं बसवतात, समाज त्यांना कमी लेखतो, पण हा मुलगा हार मानत नाही. उलट तो ठरवतो, मी इतका शिकेन, इतकं मोठं होईन की एक दिवस हाच समाज माझ्या ज्ञानापुढे नतमस्तक होईल. आणि मित्रांनो, त्यांनी ते करून दाखविलं. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास, जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन हा माणूस भारतात परततो, पण सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर समाज बदलण्यासाठी. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसतं. शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद, शिक्षण म्हणजे अन्याय ओळखण्याची दृष्टी, शिक्षण म्हणजे स्वतःचा आणि समाजाचा परिवर्तन करण्याचा सामर्थ्य. आज आपण जर प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारला, तर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या संकल्पनेला न्याय देतो का? आज अनेक तरुण पदव्या घेत आहेत, नोकऱ्या मिळवत आहेत, पण प्रश्न आहे, विचार निर्माण होतो आहे का? समाजासाठी जबाबदारी निर्माण होते आहे का? बाबासाहेबांनी कधीच फक्त स्वतःसाठी आयुष्य जगलं नाही, त्यांनी आयुष्यभर एकच ध्येय ठेवलं, मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांची महानता फक्त त्यांच्या पदामध्ये नाही, तर त्यांची महानता त्यांच्या विचारांमध्ये आहे. त्यांनी आपल्याला 3 शब्द दिले: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण या 3 शब्दांचा खरा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिका म्हणजे फक्त शाळेत जाणं नाही, शिका म्हणजे आयुष्यभर ज्ञानाच्या शोधात राहणे. संघटित व्हा म्हणजे फक्त गर्दी करणे नाही, संघटित व्हा म्हणजे विचारांच्या आधारावर समाज उभा करणे. आणि संघर्ष म्हणजे हिंसा नाही, संघर्ष म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं नैतिक धैर्य. बाबासाहेबांनी दिलेला हा मंत्र जर आपल्या आजच्या तरुणांनी मनापासून स्वीकारला, तर भारताला जगातील सर्वात प्रगत राष्ट्र होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. मित्रांनो, आजच्या काळात बाबासाहेबांचा विचार अधिक महत्त्वाचा का आहे माहीत आहे का? कारण आज माहिती प्रचंड आहे, पण विचार कमी आहे. सोशल मीडियावर आवाज खूप आहे, पण अभ्यास कमी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, मत व्यक्त करण्यापूर्वी अभ्यास करा. मतभेद असतील तर ते विचारांच्या पातळीवर मांडले पाहिजे. मी बाबासाहेबांच्या लिखाणाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी अनुभवली. ते कधीही भावनेच्या भरात बोलत नव्हते. त्यांच्या प्रत्येक वाक्यामागे अभ्यास, तर्क आणि इतिहासाचा आधार असायचा. आजची पिढी जर खरोखर बाबासाहेबांना आदर द्यायचा असेल, तर फक्त त्यांच्या फोटोला हार घालून नाही, तर त्यांच्या पुस्तकांना हात लावून द्यावा. मित्रांनो, बाबासाहेबांचा खरा वारसा म्हणजे सत्ता नाही, पद नाही, तर विचार आहे. आणि जोपर्यंत विचार जिवंत आहे, तोपर्यंत साहेब जिवंत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण आंबेडकर यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येते की त्यांचे आयुष्य हे फक्त संघर्षाची मालिका नव्हते, तर तो संघर्षातून निर्माण झालेला विचारांचा क्रांतिकारक प्रवास होता. बाबासाहेबांनी आयुष्यभर एक गोष्ट स्पष्ट केली: समाज बदलायचा असेल तर सर्वात आधी मन बदलले पाहिजे, आणि मन बदलण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे शिक्षण. मला नेहमी बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप विचार करायला लावतो.
जेव्हा ते परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम विद्यापीठाची पदवी होती. पण त्या पदव्यांपेक्षा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता, हा देश सामाजिक विषमतेतून कसा बाहेर येईल. त्यांनी ठरवलं की आपला अभ्यास, आपलं ज्ञान, आपली बुद्धिमत्ता ही केवळ स्वतःच्या यशासाठी नाही तर समाजाच्या परिवर्तनासाठी वापरायची. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला मोठं बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचं शिक्षण नव्हे तर त्या शिक्षणामागचा उद्देश. बाबासाहेबांनी शिक्षणाला स्वाभिमानाशी जोडले. त्यांनी सांगितलं की ज्ञान मिळालं की माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःची किंमत समजतो आणि मग कोणत्याही अन्यायासमोर झुकत नाही. आज आपण ज्या लोकशाही भारतात जगतो, जिथे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, तो अधिकार आपल्याला सहज मिळालेला नाही. त्या अधिकारामागे अनेक विचारवंतांचा संघर्ष आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणजे बाबासाहेबांचं. जेव्हा भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा तो फक्त कायद्याचा दस्तऐवज तयार करण्याचा प्रश्न नव्हता, तो प्रश्न होता भारताच्या भविष्यातील पिढ्यांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता कशी मिळेल या प्रश्नाचा. बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला, समाज रचनेचा अभ्यास केला आणि सर्वांचा सार भारताच्या संविधानात मांडला. मित्रांनो, बाबासाहेबांच्या विचारांमध्ये एक विलक्षण वैशिष्ट्य होतं. ते फक्त समस्या दाखवत नव्हते तर त्यावर उपायही देत होते. ते म्हणायचे की समाजात भेदभाव असेल तर त्याचा अंत करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, लोकांच्या मनात समानतेची भावना निर्माण झाली पाहिजे. आज आपण अनेकदा पाहतो की बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं पण त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न कमी केला जातो. बाबासाहेबांना खरा आदर द्यायचा असेल तर त्यांचे विचार वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत आणि आयुष्यात उतरवले पाहिजेत. माझ्या मित्रांनो, आजच्या पिढीसमोर अनेक संधी आहेत, तंत्रज्ञान आहेत, माहिती आहे, शिक्षणाची साधनं आहेत, पण बाबासाहेबांनी दिलेला सर्वात मोठा प्रश्न आजही आपल्या समोर उभा आहे. आपण संधीचा उपयोग फक्त स्वतःसाठी करणार आहोत का की समाजाच्या प्रगतीसाठी करणार आहोत. बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं की समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती मोजली पाहिजे. हा विचार किती दूरदर्शी होता याचा विचार केला की आजही आपण थक्क होतो, कारण त्या काळात महिलांना शिक्षण, समानता आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आवाज उठवणं ही खूप मोठी गोष्ट होती. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही तर विचार करण्याची पद्धत दिली. त्यांनी शिकवलं की कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका, तिच्यावर प्रश्न विचारा, तर्क करा, अभ्यास करा. आजच्या तरुणांनी जर बाबासाहेबांकडून एकच गोष्ट शिकायची असेल तर ती म्हणजे जिज्ञासा, सतत प्रश्न विचारण्याची, सत्य शोधण्याची वृत्ती. कारण ज्या समाजात प्रश्न विचारणारे तरुण असतात त्या समाजाची प्रगती थांबवणं अशक्य असतं. मित्रांनो, मला वाटतं की बाबासाहेबांचा खरा वारसा हाच असू शकतो. त्यांनी लाखो लोकांना स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं. त्यांनी सांगितलं, तुमची ओळख कोणीतरी दुसरा ठरवत नाही, तुमचं ज्ञान, तुमचं संघर्ष आणि तुमची मेहनत तुमची ओळख ठरवते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाबासाहेब हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत तर ते वर्तमान आहेत, ते भविष्य आहेत, ते विचार आहेत. आज जर आपण त्यांच्या विचारांचा दीप आपल्या मनात पेटवला तर तो प्रकाश फक्त आपल्या आयुष्याला उजाळवणार नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देईल. मित्रांनो, जेव्हा आपण आंबेडकर यांच्या जीवनाचा आणि विचारांचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनी कधी स्वतःला एखाद्या पदापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, ते समाजाच्या आत्म्याला जाग करणारे विचारवंत होते. त्यांनी आयुष्यभर एक गोष्ट सांगितली, समाज बदलवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसतात, समाज बदलण्यासाठी माणसांची मानसिकता बदलली पाहिजे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, बाबासाहेबांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्या भारताच्या निर्मितीत आपण आपला वाटा उचलत आहोत का? बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिले, संविधान दिलं, पण त्या अधिकारांसोबत त्यांनी एक मोठी जबाबदारीही दिली. त्यांनी सांगितलं की लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते. लोकशाही म्हणजे विचारांची समानता, संधीची समानता आणि माणसांमधील बंधुभाव.
मित्रांनो, बाबासाहेबांनी ज्या काळात संघर्ष केला त्या काळात त्यांच्यासमोर असंख्य अडथळे होते, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कारण त्यांना माहिती होतं की जर त्यांनी हार मानली तर लाखो लोकांच्या आशा हरतील. आजच्या पिढीकडे पाहिलं की आपल्याकडे संधीचा महासागर आहे, पण अनेकदा आपण त्या संधींचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवतो. माझ्या तरुण मित्रांनो, जर तुम्हाला खरंच त्यांचा आदर द्यायचा असेल तर त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा त्यांच्या पुस्तकांना हात लावा, त्यांच्या विचारांचा अभ्यास करा, त्यांच्या लेखनात डोकवा. कारण बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शब्दांमध्ये प्रवेश करावा लागतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं, जीवन मोठं असण्यापेक्षा महान असावं. हा विचार किती खोल आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मोठं जीवन म्हणजे पद, पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं, पण महान जीवन म्हणजे समाजासाठी काहीतरी करून जाणं. आज आपल्या देशाला अशा तरुणांची गरज आहे जे फक्त स्वतःच्या यशासाठी नाही तर समाजाच्या उन्नतीसाठी काम करतील. बाबासाहेबांनी सांगितलेला स्वाभिमान हा केवळ वैयक्तिक स्वाभिमान नव्हता, तर तो सामाजिक स्वाभिमान होता. ते म्हणायचे, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज आपलं भविष्य घडवू शकत नाही. म्हणूनच आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान असला पाहिजे, पण त्याच वेळी त्या इतिहासातून शिकून पुढे जाण्याची तयारीही असली पाहिजे. मित्रांनो, आज जर आपण बाबासाहेबांचा विचार मनापासून स्वीकारला तर समाजात कोणताही भेदभाव राहणार नाही. कारण बाबासाहेबांचा विचार माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकवतो. आजची पिढी जर शिक्षण, तर्क आणि मानवतेच्या मार्गावर चालली तर भारत केवळ विकसित देशच होणार नाही तर जगासाठी आदर्श ठरणार आहे. माझ्या मित्रांनो, बाबासाहेबांनी आयुष्यभर जे पेरलं ते केवळ विचार नव्हते, ते आशेचं बीज होतं. आज त्या बीजाचं वृक्ष बनवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणूनच मी माझ्या भाषणाचा शेवट करताना इतकंच सांगू इच्छिते, जर तुमच्या हातात पुस्तक असेल तर समजा बाबासाहेब तुमच्यासोबत आहेत. जर तुमच्या मनात स्वाभिमान असेल तर समजा बाबासाहेब जिवंत आहेत. आणि जर तुमच्या विचारांमध्ये समानता आणि बंधुभाव असेल तर समजा बाबासाहेबांचा भारत उभा राहत आहे. म्हणून चला आपण सर्व मिळून एक संकल्प करूया, ज्ञानाचा दीप हातात घेऊया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत एक समतामूलक, प्रगत आणि जागरूक भारत घडवूया.